चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी पावावया फळ अंगी असावे हे बळ. थोडा मॉनिटर वाढवा. पावावया फळ अंगी असावे हे बळ त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी. पांडुरंगा करू प्रथम मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वादा नमोस्तुते. यदक्षरमानाख्येयम् आनन्दमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी. सेवेकर्ताने ओढलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय जीवानं चिंतन कोणाचं केलं पाहिजे, जीवानं ते चिंतन कसं केलं पाहिजे आणि जीवानं चिंतन देवाचं का केलं पाहिजे अशा महत्वपूर्ण 3 प्रश्नाचं उत्तर देणारा अभंग आहे. विठाला परम पावन आदिशक्तीच्या या पावन पंचक्रोशीमध्ये निवृत्तीनाथाच्या पावन भूमीमध्ये त्र्यंबक राजाच्या पावन भूमीमध्ये भक्तवर्य हनुमंतराय यांच्या दरबारात आपल्या या श्री क्षेत्र निगडोळ या गावात साधू संतांच्या आशीर्वादाने सद्गुरू जोग महाराज जीवनेश्वर काळूबाबा पाटील बाबा जोपुळकर आदी करून साधू संतांच्या प्रेरणेने आदरणीय हरिभक्तीपरायण व बबन महाराज यांच्या आशीर्वादाने आदरणीय हरिभक्तीपरायण वसंत महाराज थोरमिसे यांच्या मार्गदर्शनाने गुरुवर्य काळे महाराज यांच्या मार्गदर्शनाने तथा सर्व गावातील दातृत्ववान मंडळी सर्व भाविक मंडळी यांच्या सहकार्याने तथा पावन उपस्थितीने आपल्या गावात या भक्ती उत्सवाचं आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी झालेलं आहे आणि या वर्षी या उत्सवाचं 25वे अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षातील ही 6व्या दिवसाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य दासाला सर्व ग्रामस्थ मंडळी उत्सव समिती यांच्या माध्यमातून तथा या उत्सवाचे मार्गदर्शक आदरणीय वसंतजी महाराज थोरमिसे पूज्य बाबाच्या आज्ञेतून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन पूर्णत्वाकडे आपल्या नियोजित वेळेमध्ये नेणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी तथा वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज या गुणीजन महाराज मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. त्यामध्ये माझे हृदयाभिन्न आदरणीय हरिभक्तीपरायण आकाश महाराज यांची उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे संजय महाराज यांची उपस्थिती आहे. मृदंगाची साथ आपल्या परिसराचं वैभव आमचे हरिभक्तीपरायण माऊली महाराज नाठे यांची उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण ओंकार महाराज यांची उपस्थिती आहे. गावातील तथा परिसरातील टाळकरी मंडळी सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो.
आज आपण चिंतनात तुकाराम महाराजांचा अभंग निवडलाय. फार गोड अभंग आहे. आपल्याला चिंतनात विषय निर्माण होणाऱ्या 3 प्रश्नाचं उत्तर देणारा अभंग आहे. खरं तर चिंतन हा प्रश्न पडलाय कोणाला, हा मुळात प्रश्नच आहे, पण बघू त्याचा विचार. पण साधू संतांचा तुम्हा आम्हाला आग्रह आहे की आम्ही हा नरदेहातला काळ चिंतनात घालवला पाहिजे. काळ सारावा चिंतने मनवनी लाभो करा, काळ सारा चिंतने. साधू संतांचा आम्हाला सदैव आग्रह आहे की तुम्ही काय करा, चिंतेत काळ घालवू नका. तुम्ही काळ कशात घालवा? चिंतनात घालवा, चिंतनात घालवा. तुकाराम महाराज ज्ञानोबाराय करा विठ्ठल स्मरण, ज्ञानोबाराय म्हणतात. कोणी कोणी चिंतनात काळ घालवावा? ज्ञानोबाराने आखी आधीच दिली. गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे, दुष्टिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवणे. काय करा? विठ्ठल स्मरण. देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा. हे आपल्या पाठीमागं सगळ्या संतांचा काय आहे? आग्रह आहे. मला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. साधू संत आम्हाला चिंतन करा असं का बरं म्हणत असतील? त्याचं कारण आहे व्यवहारातले नियम सांगतो. अभ्यास कर कोणाला म्हणावं लागतं? जो करतो त्याला का जो करत नाही त्याला? हा, करतो त्याला. हा, जो करतो त्याला करायची म्हणायची काय गरज आहे? जो करत नाही त्याला. काम कर कोणाला म्हणावं लागतं? करत नाही त्याला. म्हणजे जो अभ्यास करत नाही त्याला सर अभ्यास कर म्हणतात. काम जो करत नाही त्यांना काम कर म्हणतात. आणि ज्या अर्थी आपल्याला तुकाराम महाराज चिंतन करा म्हणतात, याचा अर्थ काय तुमच्या लक्षात येतं का? कसं करू मग मी गडावर जाऊन उडी मारू का? कसं करू नेमकं सांगा ना. ज्या अर्थी काम कर कोणाला म्हणावं लागतं? जे करत नाही त्याला, हे की नाही? तसं चिंतन कर का म्हणतात? त्याचं कारण आहे आम्ही काय करत नाही? चिंतन करत नाही. एक बोलू का? आम्ही संतांनी देव सोडून काहीच केलं नाही आणि आम्ही देव सोडून सगळं करतो. त्यांनी देव सोडलं तर काही केलंच नाही आणि आम्ही देव सोडून सगळं करतो. खरं सांगा, आम्हाला परमार्थाविषयी किती रुची आहे, किती प्रेम आहे, किती आदर आहे. तुमच्याकडे तो धोंड्याचा महिना असतो का? धोंड्याचा महिना यावर्षी आहे. म्हणजे जावयांची दिवाळी यावर्षी आहे. हा, तो काय आहे? धोंड्याचा महिना. त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये त्याला धोंड्याचा महिना का म्हणतात याचं मला एकदा उत्तर सापडलं. खरं तर याला मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास असे शास्त्रीय नाव आहेत. पण व्यवहारात त्याला धोंड्याचा महिना का म्हणतात? तर त्याचं कारण एकदा तो महिना आला की सासऱ्याच्या खिशावर धोंडा पडतो. त्याला काय म्हणतात? धोंड्याचा महिना आहे. आणि मग त्या धोंड्याच्या महिन्यात अंगठी केली जाते. कोणाला? जावयाला. कोणाला? जावयाला. पण ती जावयाला अंगठी केली तरी जावया तृप्त होतो का? नाही. म्हणून मी या निर्णयावर आलो, जगात जेवढे जावई आहेत तेवढे नालायक आहेत. काही केल्या तृप्ती नाही महाराज या नालायकांची. जगात जेवढे जावई आहेत तेवढे काय आहेत? नालायक आहेत. असं मी का म्हणतो? मी कोणाचाच जावई नाही म्हणून म्हणतो. मी जर कोणाचा जावई असतो तरी मी म्हणलो नसतो. पण सुभाषितकाराने काय सांगितलंय? जामाता दशमो ग्रहा. हो, जावाई काय आहे म्हणे? दावाग्रह आहे. शनीची शांती आहे, मंगळाची शांती आहे, पण जावयाची शांती नाही. इथलचे जावाई सोडू ना, दुसरीकडचे इथलचे नाही. मग अंगठी कोणाला? जावायला. कधी वाटलं का आपल्याला एखाद्या वारकऱ्याला करावी? वाटलं का? नाही बाबा, रौप्य महोत्सव आहे, 6 दिवसाचा कीर्तनकार आपल्या गावात आला, एवढ्या लांबून आला, करो याला अंगठी. वाटलं का? वाटलं तर सांगा, मुक्कामाला राहतो. काय आपली गडबड नाही तशी. म्हणून नाही, विनोदाचा भाग सोडा. जेवढा आम्हाला त्यांचा आदर आहे तेवढा आहे का? नाही. तुकोबरायचं प्रमाण देऊ का आकाश महाराज? लय गोड प्रमाण आहे. तुम्हाला झोमणार नाही ना जास्त? हा, तेच म्हणलं, बाकी काही नाही. कार्य नाही तैसी देवाची पत्नी
कार्य नाही तैसी देवाची ते गोडी, तुला देवाची तशी गोडी का नाही? महाराज तशी म्हणजे कशी हो? नागवोनी सोडी पत्नी जैशी, पत्नी तुझी एवढी फजिती करती तरी तुला ती आवडती, जेवढी तुला बायको आवडती तेवढा तुला देव का आवडत नाही? हा प्रश्न कोणाचा आहे? तुकाराम महाराज. कोणाला? आपल्याला नाही. ज्याला बायको आहे त्याला असेल, आपल्या बायकोच नाही तर प्रश्न कसे विचारते तू कोबरा आहे आपल्याला. शब्द आहे नागवणी सोडी पत्नी जैशी, किती फजिती करती. हो ऐका ऐका, जरा शांत चित्तानं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माणसाचा सगळ्यात जास्त अपमान करणारी व्यक्ती कोण? कबूल केलं, धन्यवाद 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 धन्यवाद. बरं किती फजिती करते महाराज. राम राम राम, फजितीला माप नाही. एक उदाहरण देऊ का? 5 मिनिटं जातील आपलं. कसं करायचं शरद भाऊ, कसं करू? तुम्हाला विचारण्याचं कारण आहे, दृष्टांताची फी वेगळी आहे, बाकी काय नाही. असू दे. कार्य नाही तैसी देवाची ती गोडी. ऐका, बायकोला घेऊन माणूस जेव्हा फिरायला निघाला एसटी ना, खरं सांगा पिशवी कोणाकडं? हिम्मत करा, आता घाबरू नका तुम्ही. आज कोणाकडं? पिशवी पुरुषाकडं. जर पिशव्या 2 असल्या तर जड कोणाकडं? पुरुषाकडे. स्टँडवर गेल्यावर एसटीची चौकशी कोणी करायची? पुरुषांनी. एसटी आल्यावर पळत पळत जाऊन जागा कोणी धरायची? जागा जर एक भेटली तर बसायचं कोणी? बरं 2 जर जागा भेटल्या तर खिडकीच्या बाजूला हवा घेत कोण? आणि एसटीतल्या लोकांच्या घामाचा वास घेत कोण? कंडक्टर आल्यावर तिकीट कोण काढित? पुरुष. गडी है ना, काढतो. बरं तिला जर तहान लागली तर पाण्याची बाटली कोण आणत? बोला ना, तुम्ही घाबरता का काय? गडी. हा. तिला जर उसाचा रस प्यावा वाटलं तर कोण पाहिजे? गडी. तिला जर कुरकुरे खाऊ वाटले, कुरकुऱ्याचे पुढे कोण आणीत? आणि एवढं खाल्ल्यावर वणीच्या घाटात ती जर वकली, एवढं खाऊ ती जर वकली तर तिच्या शेजारी कोणाला बसावं लागत? एका गावाचा दृष्टांत सांगू लागलो बरं नाटे बाबा मी. आणि मी म्हणलं तरी तिच्या शेजारी कोणाला बसावं लागतं? चोपदार म्हणला महाराज नुसतं बसावं लागत नाही, का पुसावं बी लागत मला. पण एवढं करून पाहुण्याच्या घरी बायको नेली, निघताना साडी कोणाला? ह्याच्या नशिबाला एवढा एवढा रुमाल नाक पुसाय पुरत नाही. बरं अजून याचा वनवास संपलेला नाही. पुन्हा परतीच्या प्रवासात ह्याच्या पाहुण्याकडे जर गेलेला असला तर तुमचे पाहुणे कसे नीट वागत नाहीत हे ऐकत यावं लागत. आणि तिच्या पाहुण्याकडे जर गेलेला असला तर तुम्हाला वागायची कशी अक्कल नाही हे ऐकत यावं लागत. खरं का खोटं? पण तिने किती त्रास दिलं तर घरीच आणावं लागत. जसा एखादा माणूस म्हैस घेऊन शेतात जातो, दिवसभर तिला चारतो आणि तिने किती पळापळ करू द्या, किती त्रास देऊ द्या, कोणी? म्हशीनं. संध्याकाळी कुठं आणावं लागतं तिला? दावणीलाच आणावं लागत. तसं हिला कुठं आणावं लागत? कोणाला? म्हशीला म्हणू नका बाबा, दृष्टांत होता तो. मला अडचणीत नका आणू, दगड घेऊन लागते माझ्या माग. अडचणीत नका आणू आपल्याला. आणि आल्यानंतर आकाश मार्ग तुमचं झालंय का? मग तुम्ही लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. माऊली तुझं नाही, मग लक्ष देऊन ऐका तुम्ही. आणि आल्यावर ती पिशवी ठेवीत नाही, पिशवी अशी आदळती, अनेक वाक्य बोलती. याच्यानंतर तुमच्या सोबत कुठंच ऐका नाही अनुभवाचं वाक्य. तो का म्हणे चाकूनी सांगे, दृष्टांत संपला. ऐका, नागवोनी सोडी पत्नी जैशी. एवढी ती आपली फजिती करती, एवढा अपमान करते, तरी पुरुषाला बायको आवडती. तसा देव का आवडत नाही? हा प्रश्न कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. का आवडत नाही? बायको एवढा अपमान करते तरी घरी खाली मान घालून जातो. आणि फक्त कीर्तनात थोडासा अपमान होऊ द्या, आजच्या नंतर सप्त्यात गेलो तो बापाचं नाव बदलून ठेव. म्हणजे माणूस कुठं अपमान जिथं विसरायला पाहिजे
तिथं धरून बसलाय, आणि जिथं धरायला पाहिजे तिथं विसरून गेलाय. चुकलंय की नाही आपलं, काहीतरी चुकलंय आपलं. म्हणून आम्ही सगळ्यावर प्रेम करतो, देवावर करत नाही. आणि साधू संतांचा एकच उद्देश आहे, तुम्ही काय करा, संसारातलं प्रेम काढा आणि ते देवावर लावा. हा, शरीर राहू द्या संसारामध्ये. गीता माऊली पहा, भगवंतानं आपल्याकडून काय अपेक्षा केल्या. उघडा गीता. भगवंत असं नाही म्हटले तुमची शेती माझ्या नावावर करा, मुळीच नाही. देव म्हणले ना तुमचं घर माझ्या नावावर करा, मुळीच नाही म्हटले नाही देव. भगवान कृष्ण हे नाही म्हटले की तुम्ही मला तुमचे पैसे द्या, तुमचं सोनं द्या, तुमचं नाणं द्या, एवढं नाही महाराज. तुमचं शरीर द्या, ही सुद्धा अपेक्षा नाही. तुमचे इंद्रिय द्या, ही सुद्धा अपेक्षा नाही. मग देवाची आमच्याकडून काय अपेक्षा आहे ऐका. गीतेमध्ये भगवान काय म्हटले, मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मय्येव आत्मऊर्ध्वं न संशयः. त्याच्या ज्ञानोबराची पहिलीच ओवी ऐका, तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मला शरीर देऊ नको, तुला शरीरानं काय करायचं ते कर. तुला व्यापार करायचा तर व्यापार कर, संसार करायचा तर संसार कर. फक्त तू काय कर, मन माझ्याकडे दे. आणि किती दे, कसं दे, जसं तुझं विषयावर प्रेम आहे तेवढं प्रेम. इधर से उखाडना आणि इधर लगाना. कबीर महाराजाचा दृष्टांत आपण प्रसिद्ध ऐकतो. कबीर महाराज रोप उपटत होते आणि लावत होते, तेवढ्यात एक साधक आला. म्हणतात, विचारलं का म्हणजे काय, बोला साधक मंडळी काय म्हणता, आम्हाला परमार्थ म्हणजे काय समजावून सांगा. परमार्थ म्हणजे काय आहे. कबीर महाराज एक नाही, दोन नाही, तीन नाही, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. महाराज मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, परमार्थ म्हणजे काय. अरे मी करतोय तोच परमार्थ आहे. रोप उपटणं लावणं परमार्थ आहे. अरे असं नाही, इधर से उखाडना और इधर लगाना. याचा अर्थ काय, संसारातलं मन काढा आणि देवाकडे लावा. किती कसं, छोटे छोटे 2 दृष्टांत देतो. कल्पना करा, कल्पना. भाऊ तुझं नाव काय रे भैया? भूषण. आडनाव कड, भूषण कड. भूषण भैया, गेल्या वर्षी तुला अडचण आली होती, हो म्हण फक्त. हो म्हणा काय जाते तुला. हा, तुम्हाला फोन केला होता, हो म्हण तू. हो म्हण तू केला होता मला फोन, अडचण आली होती, हो म्हणायला काय जाते कीर्तन. हा, तुम्हाला 2 लाख रुपये मागितले, हो म्हण. मी तुला दिले, हो म्हण. आणि भूषणचा व्यवहार लय क्लिअर, त्याने माझे परतही दिले. आता लय पटकन हो म्हणणार रे तू. कल्पना, एखाद्याला आपण अडचणीत आला म्हणून काय दिले बाबा, पैसे दिले. अडचणीतल्याला पैसे दिले. बरं महाराज, माझे अनुभव तेच आहेत, कदाचित तुमचे कसे आहेत मला माहित नाही. लोक जेव्हा अडचणीत असतात एवढे गोड बोलून पैसे घेतात आणि परत देताना राम राम राम. मी आमच्या एका मित्राला लग्न जमलं तेव्हा पैसे दिलेले, आता त्याचा पोरगा 4थीला चाललाय. झालं माझं बोलणं. अजून काय काय लोकांचा व्यवहार लय क्लिअर, ते मरायच्या आधी बरोबर. एकाकडे आपले पैसे, एकाकडे आपले काय होते, पैसे होते. तो मला भाऊ 2 महिन्या करता दे. 2 महिने गेले, 4 महिने गेले, 5 महिने गेले. आता टप्पे कसे असतात पहा. हो, फोन लावला, भाऊ देणारच होतो रे, पण या पावसानं वाट लावली आणि पार कारले खराब होऊन गेले. फक्त 8 दिवस थांब. परत 8 दिवसानं काय झालं, हो करायचे. आता थांबा 2 मिनिटात, आलो 1 मिनिट, पुन्हा फोन लावता 5 मिनिटांनी, स्विच ऑफ. पुन्हा फोनच लागत नाही, नंतर उचलितच नाही, नंतर लागतच नाही. मग ह्याचा त्याचा निरोप. वर्ष गेला, अरे बघा ना मी खूप अडचणीत आहे, मला गांजा आपलं पावडरी माराय पैसा नाही, बघा ना त्याचं काहीतरी. निरोप पाठवले, सगळे केले, पण काय उपयोग होईना. महाराज वर्ष गेलं आणि अचानक त्याचा फोन आला एके दिवशी, भाऊ अरे कुठे आहे तू मला भेटला चपलानं मार, पण मी आता तुझी माफी मागतो. तुला 2 महिन्याकरता पैसे घेतले, पण मी वर्षभर देऊ शकलो नाही, माफी मागतो. पण तू फक्त ऑनलाईन होय आणि तुझा फोन पे नंबर सांग. मला 1 लाखाचं लिमिट आहे, आज 1 लाख टाकतो आणि 4 दिवसांनी 1 लाख टाकतो. भेटलो चपलानं मार, पण आता काय बोलू नको तू.
आता माणसाला वाटतं आता काडीचा बुडत्याला काडीचा आधार, लवकर ऑनलाईन. होय, कोण म्हणला? भूषण कोण म्हणलं? पुढचा ज्यानं पैसे घेतले तो देणार. आणि ह्यानं गडबडीनं काय केला महाराज, फोन कट केला आणि ऑनलाईन झाला. आणि तेवढ्यात मोबाईलची बॅटरी 1% आली. आणि ते बी मोबाईल असा करायला लागला. एक तर याचं काय खरं नाही. आज कसा तरी घावला, प्रसन्न झाला, आणि आता हे मोबाईल असा करायला लागला. खरं सांगा त्यावेळेला कसं होत? खोटं नाही बोलायचं देवाच्या दार. त्यावेळेला कसं होतं? वाटतं फोन स्विच ऑफ पडला तरी चालेल, पण पैसे आल्यावर टोमकन वाजाव. एकदा आहे ना, बँकेचा मेसेज यावा, क्रेडिट हा मेसेज यावा, आणि फोन स्विच ऑफ पडला तरी चालेल, पण तो काय करत नाही, बॅटरी काय दम धरत नाही. नुसती जीवाची काय होते, तळमळ होते. किती रुपयासाठी? 1 लाखासाठी. ऐकताय का? जशी 1 लाखासाठी जेवढी तळमळ होती ना, तशी एकदा जरी देवासाठी झाली तर देव भेटलो. आणि ही तळमळ जी आम्हाला विषयाची, ही तळमळ जी आम्हाला संसाराची, ती एकदा देवा करता झाली पाहिजे. संसारातलं काढलं पाहिजे, देवावर जोडलं पाहिजे. तो का म्हणे घालू तयावरी भार, आणि वाहुवा संसार देवापायी. तिकडून चित्त काढा, इकडं घाला, संसाराचं चिंतन सोडा, देवाचं चिंतन करा. सदैव तुकाराम महाराजांचं तुमच्या आमच्या पाठीमागं काय आहे? तुम्हाला म्हणता येत नाही, पण आग्रह म्हणू आपण. त्यांचा काय आहे? आग्रह. बाबा प्रभाते, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी तरी करा, दुपारी तरी करा, झोपताना तरी करा, कधी तरी का होईना, पण देवाच्या चिंतनाची सवय लावा. हे काय की तुम्हाला लागणार नाही, पण गीतेत किती गोड म्हटले. आता चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिप्छाप्तुम धनंजय. अर्जुना, अथवा हे चित्त, ऐका ज्ञानोबराची भाषा, अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम. माझ्या ठिकाणी जर तू चित्त स्थिर करू शकत नसलास तर अभ्यास योगीनं तो अभ्यासानं काय कर, तो तुझं मन माझ्याकडे आणू शकतो. तो अभ्यास कसा करायचा? ज्ञानोबाराने अभ्यास फार गोड समजावून सांगितला. करता देवाने 6व्या अध्यायात विस्तारानं अभ्यास सांगितलेला आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम, है ना. आणि मग ते कसं करायचं तिथं देवाने विस्तारानं सांगितलं. पण ज्ञानोबाराने 12व्या अध्यायामध्ये लय छोट्या छोट्या गोड गोष्टीनं आम्हाला सांगितलं. काय नाही म्हणले, तुला अभ्यास सांगतो, चित्त माझ्याकडे आणण्याकरता काय करायचं? तरी गा ऐशे करी, असं कर म्हणजे काय? या 8 प्रहरा माझारी, दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. या 8 प्रहरा माझारी काय कर? मोटिके निमिष भरी देतो जाय. तुम्हाला काय करायचं? क्षणभर दे, लय देऊ नको. किती दे? क्षणभर दे, क्षणभर दे. मग काय होईल देवा? काय होईल देवा? इतक्या गोड ओव्यात लक्ष देऊन ऐका बाबा एवढं.
मोटके निमिषभरी देतो जाय. मग काय होईल? मग जे जे निमिख देखील माझे सुख. मग एक क्षण तू माझ्याकडे मन लावलं की मग तुझ्या मनाला एक क्षण जेव्हा इकडे येतं तेव्हा जे समाधान मिळतं ना, जो आनंद मिळतो ना, त्या मनाला चटक लागल. एकाएकी लागणार नाही, पण हळूहळू काय होईल? लागल. ऐका, तरी जे जे निमिख देखील माझे सुख. जर तुझ्या मनाला माझ्या सुखाची चटक लागली मग ते तुले अरोचक विषय होईल. मग त्याच्यात काय होईल? विषयामध्ये अरुची होईल. कशाप्रमाणे? दृष्टांत कसा दिला पहा. किती आवडणारा पदार्थ असू द्या आणि माणसाला झोप लागू द्या, तेव्हा झोप आवडते का पदार्थ आवडतो? झोप आवडते. हो, मी दृष्टांत माझ्या आश्रमाचा वयाची मर्यादा म्हणून पदार्थावर केले. वेदांतानं हे नाही केला, दृष्टांत दिला. शास्त्रानं दृष्टांत स्त्रीचा दिला. बायको स्त्री किती सुंदर असू द्या, पण माणसाला जेव्हा झोप येते तेव्हा ती स्त्री सुद्धा चांगली वाटत नाही. किती चांगलं गायन असू द्या आणि माणसाला झोप येऊ द्या, गाणं गोड लागतं का? झोप का गोड लागते? कारण झोप हे आत्मसुखच आहे. झोप सुद्धा काय आहे? आत्मसुख आहे. ते पटवून द्यायला वेळ जाईल, विस्तार आता करत नाही, आहे ना. मग काय होईल? मग झोपेची चटक लागली की माणसाला जसा विषयातली रुची संपून जाते, तशी जीवाला देवाची चटक लागली की संसारातली चटक निघून जाते. मग जे जे निमिख देखील माझे सुख ते तुले अरोचक विषय होईल. कशाप्रमाणे हो? शरद काल उरिगे आणि सरिता ओहोटू लागे. उन्हाळा आला की काय होतात? नद्या, नदीचं पाणी कमी 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 होतं. हो, शरद काल उरिगे आणि सरिता ओहोटू लागे तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. दृष्टांत दिला. पुनवे हुन जैसे शिशबिंब दिस दिशे हरपता अवसे नाहीसे होय. पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो आणि जसा जसा चंद्र आता वद्य पक्षाकडे अमावस्येकडे निघतो तो चंद्र काय होतो? कमी 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 होईल. तसं तुम्ही देवाच्या भजनात मन लावायला लागले, आधी निमिषभरच लावा आणि मग तुम्हाला त्याची चटक लागली की संसारातली रुची कमी 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 होईल. आता सिद्धांताची उभी आहे का? तैसे कैसे पुनवे हुन जैसे शशिबिंब दिस दिशे हरपता वसे नाहीशे होय. शरत कालो रिगे सरिता ओहोटू लागे तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिघता. हळू हळू पंड सुता मीची होय. एवढी युक्ती सांगितली आम्हाला. हळूहळू संसारातलं काय काढायचं? चित्त काढायचं आणि हळूहळू कुठं घालायचं? भगवंताकडे लावायचं, भगवंताकडे लावायचं. ठीक आहे महाराज, काढू. संसारातून चित्त काढणं एवढं सोपं नाहीये. हे बोलायला 10 मिनिटात बरं वाटत, ऐकायलाही बरं वाटत. लय भारी राव हे. महाराज बोलले ते काय आहे? भारी आहे, पण लय अवघड आहे. निघणं सोपं आहे का? सारसाही विघडता होय ओहाऊनी वत्स काढिता का भनंगो दवडिता भानियावरुनी माते पुढुनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिना तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साहते. बघा सोपं नाही. तुम्हाला तालुका दिंडोरी ना? हो. तुमच्याकडे एक शब्द आहे का? पाला पाचोळा. हो. आपल्या समोर तो पाला पाचोळा आहे, ज्याला काहीच वाक्प्रचार आहे. पाला पाचोळे काय आहे? वाक्प्रचार आहे. ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हटलं जातं? आपल्या समोर कचरा आहे, तो कचरा झुकेगा नाही साला. हाय का ना अशी फुगिरी आपल्या अंगात? नका का आपल्याला कशाचं खरं नसं ना आपलं, पण हाय का नाही फुगिरी आपल्यात? कचरा कचरा शब्द आहे तुमच्याकडे. पाला लक्षात आलं का मला काय म्हणायचं? पाला पाचोळा शब्द आहे. पाला पाचोळा ज्याला किंमत नाही त्याला काय म्हटलं जातं? पाला पाचोळा. ऐकताय ना तुम्ही? खरंच ऐकताय का? खरं ऐका. मग ऐकता तर ऐका. पाला पाचोळा. तंबाखू काय? महाराजाला तर लावतातच लावतात, तंबाखूला पण लावतात. त्याची स्टाईल लय भारी असते. माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. मोकळा. आता यांना संस्कारित म्हणून बोर आहे. बसणाऱ्याला सोडा, टाळ करायला सुद्धा दम निघत नाही. काय काय
आणि मग मला एक साधा प्रश्न विचारा बाबा, विचारतो बाबा, पाला पाचोळा सुटत नाही, संसार सुटणं अवघड आहे का? पण ऐकलं का, सोडल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. तो काठ गाठायचा आहे ना, हा काठ सोडावाच लागेल. हा काठ सोडावाच लागेल. दुसरीला जायचं आहे ना, पहिलीचा वर्ग सोडावाच लागेल. माझं बोलणं लक्षात येतं का? जर दुसरीला जायचं असेल तर पहिलीचा वर्ग सोडावाच लागेल. तसं आम्हाला त्यात जर खरं सुख मिळवायचं असेल तर आम्हाला हे काय करावं लागेल? सोडावं लागेल. महाराज सोडू, तुमच्या म्हणण्यानं सोडू आणि देवाचं चिंतन करू. पण फायद्याशिवाय सध्याची माणसं काहीच करत नाहीत. आणि का करावं का? फायदा पाहिजे माणसाकडे. काय मला कधी कधी प्रश्न पडतो, एक पोरगा इंजिनियर होण्याकरता, डिग्री होण्याकरता किती दिवस लागतात बघा. 6व्या वर्षी पहिल्या वर्गाला, बरोबर का? 6 वर्ष गेले. 6 ते 10व्या वर्गापर्यंत ते 10, म्हणजे 10वीला किती वर्षाचा झाला? 16 वर्षाला. आपण 12वी नंतर डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं का डिप्लोमा करून जायचं? तुमच्या मनावर. आधी 12वी करून मग डायरेक्ट डिग्रीला जाऊ. परत 2 वर्ष 12वीचे किती झाले? 16 आणि 2 18. डिग्रीचे किती वर्ष? तुम्ही काय करा, मतदान घ्या, मी थांबतो तोरक निकाल लागला मग पुढे. किती वर्ष? इंजिनिअरिंगचे किती वर्ष? 3. 18 आणि 3 21. त्याच्यातले 6 जाऊ द्या, खाली किती राहिले? 15. बघता का माझ्याकडे? ज्या शिक्षणाकरता, ज्या ज्ञानाकरता आम्ही जीवनातले 15 वर्ष घालवले आणि ते जर ज्ञान आमचं एक वेळचं पोट भरू शकत नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा काय? मी समोर फक्त काय घेतलंय? इंजिनिअरिंग घेतलंय. डीएड बी घेता येईल आपल्याला, बीएड बी घेता येईल, है की नाही? कारण सध्या आपल्या देशासमोर 3 संकट आहेत. मोजता का? या देशासमोर 3 संकट आहेत सध्या. माणसांना काम नाहीत, कामाला माणसं नाहीत. बघा शेतकऱ्याला विचारून माणसं भेटतात काय? पहिला प्रश्न काय? माणसांना काम नाहीत, बेरोजगारी वाढली. दुसरा प्रश्न आहे कामाला माणसं नाहीत. तिसरा लय कठीण प्रश्न आहे महाराज. तिसरा काय? जी माणसं भेटतात ती कामाची नाही. प्रश्न लय कठीण आहे सध्या. जाऊ द्या, मी कुठे निघालो होतो की ज्या शिक्षणाकरता आम्ही 15 वर्ष घालवले ते जर आमच्या एका वेळच्या पोटाचं काम करत नसेल तर त्याचा फायदा काय? माणसानं कोणतं ज्ञान मिळवावं? अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. अज्ञात गोष्टीचं जे ज्ञापन करून देतं याच्यात शास्त्राचं शास्त्रत्व आहे. पण शास्त्रकारानं पुढे सांगितलं सप्रयोजनत्वे सती, त्या ज्ञानाला फळ पण पाहिजे. अज्ञात गोष्टीचं ज्ञापन जसं करून दिलं पाहिजे तसं त्या ज्ञानाचं काय पाहिजे? सप्रयोजनत्व, म्हणजे त्याला फळही पाहिजे. तसं महाराज तुमचं ऐकू आम्ही, संसारातलं चित्त काढू निघणार नाही पण काढण्याचा प्रयत्न करू. तुम्ही म्हणले तसं हळूहळू काढू, देवामध्ये लावू. पण त्याचं जर चिंतन आम्ही केलं तर आम्हाला फायदा काय होईल? मग त्याच्या चिंतनाचा काय फायदा आहे ते महाराज आपल्याला पहिल्या चरणात सांगतात.
करायचं देवाचं. कोण्या देवाचं? पांडुरंग चिंतिलिया, पांडुरंगाचं करायचं. पण काय मिळेल काय आम्हाला? त्याच्या चिंतनाचं पहिलं फळ सांगितलं, तो आम्हाला ठिकाण्यावर नेऊन ठेवील. पावविल ठाया. सध्या एक तरुण पिढीमध्ये एक शब्द आहे, स्टेबल व्हायचंय. हा, एकदा स्टेबल झालो, आम्ही जर एखाद्याला म्हटलं, अरे का रे वारीला येत नाही? महाराज थोडी धावपळ आहे. काय नाही महाराज, फक्त 2-4 वर्ष मला द्या. 2-4 वर्षात पुण्यामध्ये फ्लॅट घेतो, एक डांबरेळ मेन कापड आणतो, आपलं लग्न करतो आणि मग स्टेबल झालो. मग तुमच्याच वाट्याला मी. सगळ्याचा प्रवास कशा करताय? स्थैर्य करताय, है की नाही? माणसाला काय व्हायचं? काम उरकून शांत बसायचं. मला सांगा माता माऊल्यांनो, बाई सकाळी लवकर का उठती? दिवसभर तर काम करायचंच असतं ना. मग सकाळी लवकर का उठती? उठती हा शब्द चुकीचा आहे, का उठायच्या असं म्हणावं लागेल. हे महत्वाचं आहे. वैकुंठाचे जगन्नाथांना काय म्हणायचे? जुन्या काळातल्या बाया एवढ्या लवकर उठायच्या, सगळी कामं उरकायच्या, सूर्य उगवायची वाट बघायच्या, कधी उगवतो. घरातली कामं उरकून घ्यायच्या आणि बाहेर अंधारात जायला बरं वाटत नाही, म्हणजे भीती वाटते. म्हणून एकदा उजडलं की बाहेरच्या कामाला मग सुरुवात करता येते. बाया एवढ्या लवकर उठायच्या, घरातली कामं उरकून सूर्याची वाट बघायच्या, सूर्य कधी उगवतो. अण्णा म्हणले आता काळ बदलला, आता सूर्य आधी उगवतो आणि तो वाट बघतो ह्या कधी उठणार आहेत. कधी कधी सूर्याला प्रश्न पडतो, ह्या आज उठणार आहेत का? अण्णांची भाषा असं. नाही नाही, उरकायचे आणि उरकून काय करायचे? निवांत व्हायचे, शांत व्हायचे. अभ्यास उरकायचा आहे. हरिपाठ. एका गावात गेलो बरं महाराज, आमची अशी गुरुबंधू मंडळी होती, महाराज मंडळी, आणि मी जरा लवकर गेलो हरिपाठाच्या वेळेत. म्हणलं काय महाराज, जरा 5-10 मिनिटं आधी तरी यायचं, आम्ही नेमकं हरिपाठाला निघालो, तुम्ही आले. काय नाही म्हणले महाराज, बसा आता पटकन आम्ही हरिपाठ करून येतो, मग निवांत गप्पा मारू. नाही कळालं? हरिपाठ कसा करू? पटकन करून. गप्पा कशा मारू? निवांत. माणसाला उरकायचं पडलंय आणि स्थिर व्हायचंय. आणि मग तुम्हाला आपल्याला जीवनात जर स्थैर्य पाहिजे असेल तर जगात कोणीच स्थिर करू शकत नाही, एक परमात्मा सोडला तर. परमात्मा जीवाला स्थिर का करू शकतो? कारण तो चट्टा स्थिर आहे. तुझं विन काही स्थिर नाही, ऐशे नाही. जग सगळं चंचल आहे आणि स्थिर कोण आहे? परमात्मा आहे. आणि मग ज्याला स्थिर व्हायचंय त्याने कोणाचा आश्रय घेतला पाहिजे? स्थिर असणाऱ्या परमात्म्याचा घेतला पाहिजे. आणि तो करतो, माणसाला ठिकाणावर नेऊन पोहोचवतो, स्थिर करतो. महाराज ठिकाणावर म्हणजे कुठं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. परमात्मा कुठे नेऊन ठेवतो आम्हाला? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेऊन ठेवतो. आपली बुद्धी तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम दधामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. जे माझ्या स्वरूपात येतील अशा ठिकाणी. ज्या स्वरूपाचं वर्णन करताना गीता काय म्हटली? इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. अशा पदावर तो नेऊन ठेवतो. कोण्या पदावर? ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गताः न निवर्तन्ते भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. है की नाही? अशा ठिकाणावर नेऊन ठेवतो. ओ महाराज एक मिनिट ऐका ना, आत्मस्वरूपावर नेऊन ठेवतो हो, पण तिथं जाण्यापासून आमचं काय अडलंय? ऐकताय ना? आत्मस्वरूपावर जाण्यापासून आमचं काय अडलंय असं म्हणू नका. त्याच्या उलट म्हणा, आमच्या जीवनात जेवढं नडलंय ते सोडल्यामुळेच नडले. आम्ही आत्मस्वरूप सोडल्यामुळे काय काय झालं. आंधळ्या पांगळ्यामध्ये महाराजांनी 4 कारणं सांगितल्या गोष्टी. नुसतं प्रमाण सांगतो पाटे वारकऱ्यांचं. भाकी तो करुणागा जैसा सांडीला ठाव पावविल ठाया आणि जैसा सांडीला ठाव, ह्या 2 शब्दाकडे लक्ष द्या. जसं आम्ही आमचं आत्मस्वरूप सोडलं त्या दिवशीपासून आमची स्थिती कशी झाली? भाकी तो करुणागा, आम्ही भिकारी झालो. महात्मा सोडले तर सगळेच भिकारी आहेत. फक्त भिकाऱ्यात 2 प्रकार फरक आहेत, काही झोपड्यात राहतात आणि काही बंगल्यात राहतात. अजून फरक करू का? गरीब भिकारी झोपड्यात राहतात, श्रीमंत भिकारी बंगल्यात राहतात. खरंय? ऐका ना, खरंय. मी नाही,
शंकराचार्य प्रश्नोत्तरीमध्ये म्हटले. कोण? शंकराचार्य प्रश्नोत्तरीमध्ये म्हटले, कोवा दरिद्रो, या जगात दरिद्री कोण आहे? यस्य विशाल तृष्णा, ज्याला जेवढ्या अपेक्षा तेवढा तो काय आहे? भिकारी. हो, घडलेली घटना सांगतो. सदर कार्यक्रम सत्य घटनेवर आधारित आहे. गणपतीचे दिवस होते. रात्री 8 वाजता आमच्या देशाचे पंतप्रधान सगळ्या मीडियावर एका वेळेला लाईव्ह झाले. और भाई और बहनों, कल सुबह 8 बजे से 500 की और 1000 की नोट बंद. आठवते का तो दिवस? हा, होते की नाही? रात्री 8 वाजता लाईव्ह झाले. महाराज, मी फेटा बांधित होतो आणि हे ऐकलं. नाही, आपल्याकडे नाही, पण गावकरी कोणत्या देतो हा प्रश्न होता. आपल्याकडे कसे झाले एवढे? ऐका, आपलं ज्ञानोबाराचं दर्शन घेतलं बरं मी, आणि ते रमेश हॉटेल आहे समोर. मारुती बाबाच्या दर्शनाला निघालो. ऐका, तर एक भिकारी आपल्या बायकोला बुट्टाने मारत होता. कोण? भिकारी. कोणाला? बायकोला. ह्या वाक्यात 2 वाक्य विचार करण्याजोगे आहेत. भिकारी होता तरी बायको होती, आणि बायको असून तो तिला मारत होता, हे त्याच्यापेक्षा महत्वाचं. काय करू लागला? बुटानं. कोणाला? बायकोला. का मारतो रे? महाराज, आमच्या मधात पडूच नका, हिला सोडतच नाही म्हणले आज. अरे पण केलं काय तिनं? काय केलं म्हणजे? हाय का हिला अक्कल म्हणले? आली चिल्लर की आण 500ची नोट करून, आली चिल्लर की आण 500ची नोट करून. आता आमच्या गरीबाचे 6 लाख कोण बदलून देईल? कोण म्हटलं? भिकारी. मी म्हणलं बाबा, रस्त्याच्या कडच्या भिकाऱ्याची ही स्थिती आहे, तर बंगल्यातल्या भिकाऱ्याचं काय असेल? कोवा दरिद्रो, कोण दरिद्री आहे? यस्य विशाल तृष्णा, ज्याला अपेक्षा जास्त आहेत. असं समजू नका सगळे भिकारी आहेत, छोटे मोठे सगळेच भिकारी आहेत. किती भिकारी आहेत आपण सांगू? सकाळी उठल्या बरोबर इंद्रियाचं पात्र करून विषयाच्या दारात तृप्तीची भीक मागतो आपण. आता माझ्याकडे बघावं लागेल. झोपला होता गाढ, उठला, कोणाला असं? खरंय माऊली तुमचं, माऊली तुमचंच खरंय. काय हो? माझे कामधेनू कुठे आहे? गाईला कामधेनू म्हणतात ना. माझे कामधेनू कुठे आहे? तुम्ही रात्री उशी खाली ठेवली होती ना. कामधेनू ध्यानात आली ना? का संगमनेरला जाऊन मालपाणीला घेऊन येऊ तुम्हाला समजून? काय करू काय मी? माझे कामधेनू कुठे आहे? तुम्ही रात्री उशी खाली ठेवली होती ना. आता पहा, त्याची उशी खालची कामधेनू काढितो. कराग्रे वसते लक्ष्मी, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शन. हे काय? हे काय? जिभेचं पात्र आहे आणि रस नावाच्या विषयाच्या दारात भीक नाही तर काय? बाकी तो करुणा गा. कानाच्या तृप्ती करता शब्दाच्या दारात भीक मागतो, त्वचेच्या भिका तृप्ती करतात त्वचेच्या दारात भीक मागतो. का? आम्ही आत्मस्वरूप सोडलं म्हणून. बाकी तो करुणा गा. कधीपासून? जैसा सांडीला ठाव न भरेची पोट कधी. तृप्तीच नाही महाराज आमची, तृप्तीच नाही. मला प्रश्न पडतो, ही नाही ही ना आतापर्यंत किती क्विंटल साखर खाल्ली असेल, किती डबे तेल खाल्लं असेल. कोण? हिनं. झाली का हिची तृप्ती? हो महाराज, सगळ्यात नालायक ही. हे बिचार लय सज्जन, सज्जन असल्यामुळे जपून ठेवलंय महाराज. सज्जनाला कसं हाकाडून लावायचं?
ही लई नालायकी बाबा, भयान नालायकी. हे बिचारे ना, हे काय म्हणतं माहितीये का, काय बी टाक तू पोटात, काय बी टाक, नुसतं पीठ कालवा तुम्ही पाण्यात आणि टाका, जगतं का नाही बघा बरं शरीर. पण ही लई नालायक, मजा हिची, फजिती मला खालच्या मजल्यात जाऊ वाटना. समजून घ्या आता, मला याच्या पुढे बोलायचं नाही. अवघड अवघड. पण आहे का तृप्ती एवढं खाऊन सुद्धा? इतक्या महाराज, मी अशी माणसं पाहिली निगडोळ सारख्या छोट्या खेड्यात, 2 मिनिटासाठी म्हणतो छोटं खेड, छोटच आहे नाही पण एवढा मोठा सप्ताह कस काय. हो, याचा अर्थ असा आहे, गाव छोटे पण माणसं मोठ्या म्हणायची. पण ऐका ना, हा माझा अंदाज आहे, पक्का अंदाज गाडीत बसल्यावरची येईल मला. हा माझा अंदाज आहे, पक्का अंदाज कधी गाडीत बसला तोपर्यंत काय येणार आहे अंदाज गरीबाला. निगडोळ सारख्या छोट्या गावात झोपडीत राहत होता. आता नाशिकला गोविंदनगरचा 3 मजली बंग, गोविंदनगर मध्ये किती मजली आहे? 3 मजल्या. पण कधीतरी त्याच्या टेरेसवर जाऊन बघा, एवढे गज काढलेलेच आहे. त्याला म्हटलं कसं काय, बघू पुढच्या वर्षी जमलं तर चढू पुढचा मजला. याचा अर्थ काय? तृप्ती नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त लागली होती एका घराला काय लागली? आग. आणि विझवण्याकरता टँकर बघत होते पाण्याचा, आणि तेवढ्यात पेट्रोलचा टँकर चालला होता. आणि गावातला एक माणूस एवढा हुशार, किती हुशार, ग्रामपंचायतला 2दा उभारून पडलेला होता, एवढा हुशार होता. त्याला कोणता तरी टँकरच आहे, पण त्याने पेट्रोलचा टँकर काढला पाईप आणि लावला घरावर. किती दिवसात विजला असो. इंधने नेमाला अग्नी कोठे नाही नेमाला. तसं किती विषय सेवन केल्यावर तृप्ती, म्हणून आमची तृप्ती नाही. बाकी तो करुणा का नाही? आत्मस्वरूप सोडल्यामुळे नाही. जैसा सांडीला ठाव न भरेची पोट कधी, जैसा सांडीला ठाव नाही निश्चळ पाव, जीवनात स्थैर्यच नाही कधीपासून. जैसा सांडीला ठाव हिंडता भाग लोगा, लक्ष 84 गाव
कधीपासून जैसा सांडीला ठाव. आम्ही देवाचं स्वरूप सोडलं, अतृप्ती या सगळ्या विकाराला वश झालो. आणि जर आम्हाला आता हे सगळं संपवायचं असेल तर आम्हाला त्या ठिकाणावर जावं लागेल. आणि त्या ठिकाणावर जाण्याकरता देवाचं चिंतन करावं लागेल. तो काय करील? आम्हाला तिथं नेऊन ठेवील. पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया. त्या पांडुरंगाचं चिंतन केलं की तो तिथे नेऊन ठेवील. मग महाराज आमचं चिंतन चालूच आहे, पण फळ मिळत नाही आम्हाला. ते कोणतं कीर्तन आहे? आपण जे कीर्तन करतो ना तेच कीर्तन नामदेवरायांनी केलं आणि गोरोबा काकाचा मेलेला पोरगा जिवंत केला. कोणी? नामदेवरायांनी. कोण्या साधनेनं महाराज? या कीर्तनानं. हो, या कीर्तनाच्या साधनेनं नामदेवराय कीर्तन करू लागले. नामदेव कीर्तन करी पुढे देव देव थया नाचला. कोण्या कीर्तनाने? या कीर्तनानं. मग आज त्या कीर्तनानं ते फळ का दिसत नाही? मेलेले राहू द्या, पण झोपलेले तरी उठाव का नाही आमच्या कीर्तनाने? मेलेले राहू द्या, पण झोपलेले तरी उठाव का नाही? काय झालंय? आम्ही कीर्तन करतो आणि तेही कीर्तन करतात. आम्ही चिंतन करतो तेही चिंतन करतात. पण त्यांना ज्या चिंतनानं जे मिळालं ते आम्हाला मिळत नाही. त्याचं कारण आहे त्यांनी चिंतन ज्या पद्धतीने केलं ना त्या पद्धतीने आम्ही करत नाही. म्हणजे मला चिंतनाची पद्धत आहे. हो आहे ना. काय पद्धत आहे? त्यासी चिंते चाल ध्यानात राहण्याकरता क्लू दिले. असू दे.
त्याचं काय करावं लागतं? चिंतन. पण कसं? आमचं चाललंय वरवर. वरवर चालत नाही, मनातून पाहिजे. आता वरवर केलेल्या परमार्थाचं काय होतं? प्रमाण देऊ का एक? ज्ञानोबाराचं प्रमाण आहे, लय अवघड आहे. कसं करू? वरी वरी काया का दंडिशी जमा मारिले न करे तुझे मना. वरी वरी काया का दंडिशी जमा मारिले न करे तुझे मना. जडी नेत्र लावून तो कशी आवेशा, जडी नेत्र लावून तो कशी आवेशा. पैसे नको नको करू फक्त ध्यान रया. चित्त शुचित करी करी तुन विषया. वरी वरी काया का दंडिशी जमा वरिले न करे तुझे मना. वरी वरी काया का दंडिशी जमा वरिले न करे. वरी वरी काया का दंडिशी जमा वरिले न करे तुझे मना. जडी नेत्र लावून तो कशी आवेशा, जडी नेत्र लावून तो कशी आवेशा. पैसे नको नको करू वरी वरी काया का दंडीशी. तू वरवर कायला का दंड देतो? जर जव वरीले न करी तुझे मन. जर तुझं मन तुला सहाय्य करत नसेल तर, म्हणजे वरवर केलेला परमार्थ जर मनातून केला नाही तर तो कसा होतो? जळी नेत्र लावणी टोकसी आवेशा. तैसे नको नको करू बक ध्यान रया. पालखेड किती लांब आहे तुमच्यापासून? बंधारा 12-13 किलोमीटर. तुम्हाला जवळ एखादा डॅम आहे का पाण्याचा? कोणता? वाघाड डॅम. वाघाडीत आहे पाणी आहे? हो. जीव द्यायचो आपलं भरपूर. ऐका, आता पाणी व्हायचं थांबलंय. पाणी थांबलं की माशा पोचतात आता. आणि त्या काठावर एक साधून त्यांचा शिष्य बसले होते. कुठं? तळ्याच्या बाजूला. आणि एक बगळा एका पायावर उभा राहून तप करू लागला. साधू म्हटला, अरे बघ काय साधू आहे, पक्षाच्या जीवनात गेला पण काय ध्यान धारणा करतोय. त्याने महाराज त्याच्या वरच्या रंगावर जाऊ नका तुम्ही. हे अवघड प्रकरण आहे. काय म्हणले, तुझी तर कुठे श्रद्धाच नाही म्हणले, तू कुठेही अविश्वास दाखवतो म्हटले. थांबा म्हणे महाराज 2 मिनिट. आणि एका पायावर उभा होता कोण? साधू म्हणा बगळा नका म्हणून लय त्रास होतो मला. कोण कोण? तो साधू. त्या तळ्यात एक माशी होती, मासोळी. तिनं पाहिलं आपल्या गावात कोण आलाय? बगळा होता. जरा बारीक आहे का तुम्ही? ते हात जोडून उभी राहिली. कोणा पुढं? अहो साधू म्हणावं असं कसं? जरा लक्ष देऊन ऐका थोडंसं. आणि हात जोडून तुम्ही म्हणू लागली कोणाला? साधूला. हो लक्ष देऊन ऐका तुम्ही थोडंसं. आणि काय म्हणू लागले? हे साधू महाराजा, मी संसाराच्या तापानं तापले, मला लवकर मोकळं करा. आणि हाय साधू मला बालिके काळजी करू नको, मी तेवढ्यासाठीच आलो. आणि टचकन चोच मारली. कोणी? आता बगळाच म्हणा, आता साधू म्हणू नका. आणि तेवढ्यात तो शिष्य मला, महाराज तुमच्या साधूनं माळ खुटीला अडकवली. जणी नेत्र लावून टोकसी आवेशा. तैसे नको नको करू बक ध्यान रया. मग काय कर? चित्त शुचित करी, मन शुचित करी तू न धरी. विषयाची सोय मन स्वच्छ करून फक्त त्याचं चिंतन करायचं. हो, तोची एक ध्यावा चित्ते करुणी रीते कलेवर. चित्तातलं सगळं काढायचं. कोणाकोणाला काढायचं तेवढं सांगतो ना. 8 तास घेतो. हा तेवढं सांगतो. ऐका, हरिण माहिती? हरिण हरिण या हरणाचा लय महिमा प्रत्येक युगात आहे. हे हरिण प्रत्येक युगात या हरणाने एकाची वाट लावली. एका युगात या हरणानं राजा भरताची वाट लावली. जड भरत राजा. एका युगात हरणानं कोणाची वाट लावली? राजा भरताची. एका युगात या हरणाने या पंचवटीमध्ये सीतेची वाट लावली. कोणी? हरणाने. म्हणजे एका युगात या हरणानं कोणाची वाट लावली? भरताची. एका युगात कोणाची लावली? सीतेची. आणि सध्या ह्या युगात ह्या हरणानं सलमान खानची वाट लावली बघा.
खरंय का खोटे? मी खोटं बोलतच नाही. हरिण प्रत्येक होते घाला नंतर. पण मला भरत आणि सीता सांगायची. थोडं वेदांताचे 2 वाक्य बोलतो फक्त. सीता आणि राजा भरत ह्या दोघांचं आलंबन हरिण आहे, पण आवच्छेदक भिन्न भिन्न आहे. आलंबन काय आहे? हरिण. पण आवच्छेदक काय आहे? भिन्न भिन्न. जसं स्त्री एकच आहे, पण ती पतीची पत्नी आहे आणि ती स्त्री मुलाची आई आहे. बाई एकच आहे की नाही? आलंबन एक आहे, पण पती पत्नी अवच्छेदकानं जातो आणि मुलगा आई अवच्छेदकानं जातो. आलंबन एक पण अवच्छेदक 2. तसं हरिण आलंबन एक, अवच्छेदक भिन्न भिन्न आहे. भरताला सीतेला हरिण नाही पाहिजे, हरणाची कातडी पाहिजे. सीतेला काय पाहिजे? हरिण नाही पाहिजे. सीतेला हरणाची काय पाहिजे? कातडी पाहिजे. भरताला कातडी नाही पाहिजे, भरताला हरिणच पाहिजे. म्हणजे सीतेचा अवच्छेदक जड आहे आणि भरताचा अवच्छेदक जीव आहे. म्हणजे देवाच्या चिंतनात जीवाचं चिंतन आलं, भरताची वाट लागली. आणि देवाच्या चिंतनामध्ये जडाचं चिंतन घडलं, सीतेची वाट लागली. म्हणजे चिंतन कसं केलं पाहिजे? चित्तातून जीवाला काढायचं, जडाला काढायचं आणि मग चिंतन करायचं. ह्याला गोड दृष्टांत आहेत 2, पण कसं करू काय माहित सांगू म्हणता? बरं, कंटाळा नाही आला? तुम्हाला कंटाळा आला की सांगा, मी जय विठ्ठल करतो. चौबदार कसं करू? चालू देऊ उजडूच तर. भरत आणि सीता ज्ञानेश्वरीतल्या ओव्या देऊन 2 दृष्टांत देतो. जागता जवासी जे, जेने ध्याने भावना भावी जे, डोळा लागत खेव देखी जे त्याची स्वप्न. आपल्या दोन्ही दृष्टांताला ही ओवी गरजेची आहे योगेश महाराज, दोन्ही दृष्टांताला. आता बघा, जीवाच्या चिंतनाने काय होतं, जडाच्या चिंतनाने काय होतं. आधी जडाचं चिंतन पहा. एका गावात गरीब माणूस राहत होता. कोण होता? गरीब होता. लग्न झालं, गरीब असून झालं, आणि गरीब असल्यामुळे लेकरं लवकरच झाले. लक्षात आलं वाटतं तुमच्या? इथं काय 5G काय 6G आहे काय माहित, लगेच क्लॅच होते. टावर लय पॉवरफुल आहे इथं. त्याला मोलमजुरी करायचा, लेकरांचं पोट भरायचा. बायको म्हणली, अहो आता मोलमजुरीने भागत नाही, एकाचे 2 तोंड, 2चे 6 तोंड झाले, 4 लेकर आहेत आपल्या पदराला, काहीतरी उद्योग धंदा करा बाबा, रोजंगारीनं भागत नाही. काय उद्योग करावा, काय उद्योग करावा, असा कोणाला प्रश्न पडला? त्या माणसाला. पण त्याला एक युक्ती सुचली. त्याच्या घरासमोर काचेच्या फ्रेमाचं दुकान होतं आणि त्या काचाचं वेस्टेज असं, वेस्ट पडलेला तुकडे पडले होते आणि त्याला शक्कल आली. कशात? त्या काचाच्या तुकड्याकडे पाहून. त्याला ते सगळे काचाचे तुकडे आणले, ते कापले आणि त्याचे खेळणे तयार केले. पहिले यायचे बघा बाजारात तसे खेळणे, है ना? काचाचा बंगला, काचाचं झोपडं, काचाचं तुळशी वृंदावन, काचाचा कळस, असे खेळणे येत होते पहिले. होडी, काचाची होडी यायची. मग त्याला कल्पना सुचली आणि त्यानं प्रायोगिक तत्वावर 5 खेळणे केले. किती? 5 खेळणे केले. त्याला एक खेळणं करायला 5 रुपये लागले. म्हणजे 5 खेळण्याचं त्याचं उत्पादन मूल्य किती? 25 रुपये. गेला. आपलं दिंडोरीला पाठवू का गावातच बसू, कसं करू? हा नाही, न्यायचाच आहे, पण सुरुवात तर करू द्या मला. त्याला घेऊनच जाणार मी, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. म्हणजे ऐकलं का, माझ्या गाडीत त्याला तर जागा आहे, तुम्हाला बसायचं का? तुम्हाला बाजारात गेला, दिंडोरीच्या बाजारात गेला. 5 खेळणे एकाला लागले होते 5 रुपये. नवीन काहीतरी माल आला की माणसाचं लय आकर्षण असतं. माणसाला नवीन पाहिजे, जुने नाही पाहिजे. झालं माझं बोलणं. काय पाहिजे? नवीन पाहिजे. ते खेळणं केलं होतं 5 रुपयाला आणि एका खेळण्याचे त्याला 20 भेटले. म्हणजे निव्वळ प्रॉफिट किती? 15. म्हणजे 5 खेळण्यामागे किती? 75. गेले 25 आणि आले 100, आहे ना? गेले 25 आणि आले 100. फायदा 75चा आणि भांडवल 25 रुपये. घरी आला, बायकोला म्हणला, हे घ्या 100 रुपये. म्हणजे कुठून आले एवढे पैसे? काय नाही म्हणला, ते काचाचे तुकडे जोडले आणि त्याचे खेळणे केले. भाई एवढे पैसे मिळाले त्याच्यात, 75 रुपये जुना काळे. म्हणजे मग फायदा तसा आहे म्हणजे या खेळात लय भारी.
ती म्हणजे काही करा बाई, धंदा लय भारी आहे, हा सोडू नका. एवढा भारी धंदा, फेटा बांधायचं आणि 2 तास बोलायचं. सोडूच नका एवढा धंदा. एवढा म्हणजे कोणता धंदा? त्या काचाच्या खेळण्याचा, असं मला म्हणायचं होतं. त्याचं चालू होतं. पण ती बाई मोठी सात्विक होती. तिनं ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते आणि त्याने ज्ञानेश्वरीत ओवी वाचली होती. आथिला आणि विलासिया तैच ओळखो ये धनंजया, जो राज्य से वेठाया वस्तीसी ये. आणि त्यानं काय केलं, बायकोनं सांगितलं, अहो जर दिंडोरीत 20 मिळतात तर नाशिकला नक्कीच 30 भेटणार. तुम्ही काय करा, हे खेळणे घेऊन कोण्या मार्केटला जा, नाशिकला जा. म्हणून त्याने 10 खेळणे तयार केले, टोपल्यात घेतले, शिदोरी घेऊन पायी 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 निघाला. मदत एखाद्या गावाचं नाव सांगा. लय पाडलंय जवळ झालं, जरा लांब पाहिजे. तळेगाव. तळेगाव जवळ गेलं, थकलं, बाजूला ठेवलं, भूक लागली. भूक लागली बिचाऱ्याला, भूक खाल्ला, तहान लागली. पाणी पिला आणि ऊन पडल्यामुळं झाडाला टिकून तासभर झोपला. पण आता झोपणं शोभणार नाही आणि शोभणार बी नाही, सोडून दे. आणि पाठ लावली झाडाला बाबा तरी कोणी, त्या व्यापाऱ्यानं. आता बघा चिंतन करायला जडाच. 10 खेळणे, एकाचे 25, 10चे 250, 250चे 500, 500चे 1000. आणि असा हिशोब करता करताच, म्हणजे जडाचं चिंतन करता करताच काय झालं, मौली झोप लागली. आगा जागता जवासी जे, जेने ध्याने भावना भावी जे, डोळा लागत खेव देखी जे, त्याची स्वप्न. आणि जो हिशोब त्याचा जागृतीत चालू होता ना, तो स्वप्नातही गेला. पण ऐकलं का, जागृतीतला हिशोब पण बसली भांड्याच्या टोपल्यावर. काय झालं, चकना चोर झाला. त्या व्यापाऱ्याला हसू नका, आपलं बी तेच चाललं. नरदेहासारखं भांडवल आपल्याला मिळालंय, काचाचं घर, आणि आम्ही काय करतोय बघा. त्यानं जडाचं चिंतन केलं, या भांडवलावर त्याला मिळणारं प्रॉफिट तर मिळालं नाही, पण होतं ते भांडवल सुद्धा फुटल्याशिवाय राहिलं नाही. तसं नरदेहात येऊन जर आम्ही जडाचं चिंतन केलं, नरदेहाचं भांडवल यानं मिळणारा देव तर मिळणार नाही, पण या देहाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चित्तातून जडाला काढा. पहिला मुद्दा काय सांगितला, जडाला काढा. दुसरं जीवाला काढा. जीवाला काढा, ह्याला ओवी आहे का, स्वप्ने हे परिव्राजे, आपण या आपण कुटुंब होई जे, मग तयाचे नेधावी जे, मोहे सैरा. ज्ञानोबा म्हणतात स्वप्ने हे परिव्राज. असं एक जुनं गाव, आमचे गुरुवर्य विठ्ठल बाबा घोले हा दृष्टांत सांगायचे. जुनं गाव, दगडी मोठा मारुतीचा ओटा, त्या ओट्यावर शिष्य झोपला, या बाजूला संन्यासी, गुरु झोपला. तेवढ्या तिथं वरात आली. ए पोरांनो, वरात कळते तुम्हाला? वरात कळते का? वरात नाही का गावात कोणी मेल्यावर काढतात ती वरात कधी काढतात रे? हा बोला की, कधी ऐकू आलं नाही? कधी? पोरं तयार आहेत, माहिती आहे पोरांना सगळं. आणि तेवढ्यात तिथं काय आली? वरात आली. शिष्य जो होता संन्याशाचा, त्यानं आयुष्यात कधी काय पाहिली नव्हती? वरात. तो शिष्य त्या गुरुला म्हटला, गुरुजी ये क्या है? बोले बेटा ये बारात है. अच्छा, वो जो आगे नाच रहे वो कौन है? अरे बेटा वो बाराती है. अच्छा, वो जो घोड़े पर जो गधा बैठा है, नहीं गधे पर नहीं, कसो माऊली, गधे पे घोड़ा, घोड़े पर जो बैठा है वो कौन है? अरे बेटा वो दूल्हा है. उसके बाजू में जो सज धज कर बैठी वो कौन है? अरे बेटा वो दुल्हन है. उन्हें ऐसा क्यों घुमाया जा रहा है? अरे बेटा उनकी शादी हो गई, शादी होने के बाद ऐसा घुमाया जाता है, ऐसा घुमाया जाता है. हाँ बेटा, उसी को तो बारात कहते हैं. गुरुजी शादी होने के बाद ऐसा घुमाया जाता है? हाँ बेटा. गुरुजी शादी कब होती है? गुरुजी चिडले, तुला काय करायचं? झोप आता गप. बाराती तांब्या लावल्या घेण्या देण्या. जगावाला जायचं ना, जगावचा रस्ता कशाला विचारतो रे? गुरुजी चिडले.
गुरुजीला लागली झोप, पण शिष्य वधूला आहे, वधूला नाही. वो बारात आहे, वो बारात आहे. लागली झोप आणि बघता काय माझ्याकडं त्या संन्याशाचा चेला स्वप्नात गेला ना पोरगी बघाय. आता वेळ कमी असल्यामुळे पसंत बी झाली, सगळं झालं आणि जेवण झालं. आणि मग त्या पाहुण्याने पानाचा विडा दिला. कोणाला? त्या संन्याशाला, त्या पोराला, शिष्याला. त्यांनी पान खाल्लं, पण कुठं? स्वप्नात. पान खाल्लं, पान सगळं ते पानच संपना. पान का संपना, पान का संपना. कारण झोपीत खाल्लं होतं पान, पण असं गोदड्याचा कोपरा तोंडात धरला होता त्यांनी. आणि गोदड्याचा कोपरा चगळू मोकळा केला ते. आणि पान का संपना, पान का संपना. जाऊ द्या, दृष्टांत लय रंग लांबवता येईल, वेळ संपली माझी. पुढं त्याचं लग्नही झालं, त्याला लेकरं झाली, एकदाच 2 जोडी लेकरं झाली. तो बायकोला म्हणले, लेकरं कुठं झोपतील? तुम्ही जरा पलीकडे सारखा, आपल्या दोघांच्या मध्यात झोपतील. पुन्हा तिसऱ्यांदा लेकरू झालं. म्हणजे हे कुठं झोपल? सारखा मुली जरासं पलीकडं. आणि जे सरकाय गेलं, वट्यावून खाली दगड असत, एवढ्या जोऱ्यात नव्हतं, पार त्याचा ठेचाच केला. असं खाली काय झालं, ते पडलं, त्याचं कंबरड मोडलं, उचललं, नीट होकारटला ऍडमिट केलं. कसं यात्रेला करू? हा का डायरेक्ट SMBT ला जाऊ देऊ? कसं करू, कसं मी? हा, ऍडमिट केलं. 2 महिने दवाखान्यात ऍडमिट होतं. ऐका, किती महिने? 2 महिने. 2 महिन्यानं गुरुला भेटायला आलं कुबड्या घेऊन. गुरुजीने विचारलं, बेटा ये क्या हुआ, कैसे हुआ? बोले, गुरुजी आप पूछो मत, मैं बता नहीं पाऊंगा. अरे ऐसा नहीं, लेकिन बोल तो क्या हुआ? शिष्य बोला, गुरुजी बारात ने बर्बाद कर दिया. बारात ने बर्बाद कर दिया. मग झालेला प्रकार त्यांनी सांगितला. कोणता? जे मी तुम्हाला आधी सांगितला त्यो. दृष्टांत संपला. स्वप्ने हे परिव्राजे. आमच्या संस्थेमध्ये या ओवीवर या दृष्टांत सांगितला जातो. आपण कुटुंब होई जे, मग तयाची निधावी जे मोहे सैरा. जीवाचं चिंतन करत बसला, नरद्याचं भांडवल घालवलं. म्हणून चित्तातून जडाला काढा, जीवाला काढा आणि मनापासून त्याचं चिंतन करा. त्याशी चिंतिल या मनी चित्ता करी गवसनी. तो चित्ताला गवसनी करतो. गवसनी म्हणजे काय? तुमच्या पक्वाजाची गवसणी कुठे? पिशवी नाही का होती नाही? हा, आण रे पुढं भाई, दाखवती जराशी. ही पक्वाजाची काय आहे? गवसणी. हा बस, दिसली सगळ्यांना. ही पक्वाजाची काय आहे? गवसणी. ही गवसणी काय करते माऊली? पक्वाजाला धूळ लागू देत नाही, पक्वाजाला पाणी लागू देत नाही. पक्वाजाचं काय करते? रक्षण करते. कोण? ही गवसणी. तसं ज्यानं देवाचं चिंतन केलं, देव त्याच्या चित्ताला अशी गवसणी करतो, सुख दुःखाचे आघात त्याच्या चित्तावर होऊच देत नाही. बायको मेली, बरे झाले देवा. दिवाळं निघालं, बरे झाले देवा. छत्रपती शिवाजी महाराज नजराना पाठवला, सुख नाही का? दुःख नाही. सुख आणि दुःखा म्हणे वेगळ आम्ही तुका. हे कशानं होतं? देवाच्या चिंतनाने होतं. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळो. समान का? कारण चित्ता करी गवसनी. आणि मग मंडळी ऐका, देवाच्या चिंतनाचा अजून फायदा काय? पावावया फळ अंगी असावे हे बळ. मानवी जीवनाचं परम फळ परमात्म प्राप्ती. आजी संसार सफल झाला गे माई. कधी देखिले पाय
विठोबाची. देवाची प्राप्ती हेच मानवी जीवनाचं फळ आहे. आणि त्या फळाकरता कोणतं बळ लागतं? चिंतनाचं. नायमात्मा बलहीन लभ्य, हा परमात्मा बलहीनाला प्राप्त होत नाही. मग ते बळ कोणतं पाहिजे? चिंतनाचं बळ पाहिजे. म्हणून काळ चिंतनामध्ये सारा. आणि जसं अलौकिक फळं मिळतात तशी लौकिकही मिळतात. तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. सगळ्या प्रकारच्या सिद्ध्या त्याच्या पायाला येतात. त्या सिद्ध्या कोणत्या कोणत्या? 3 वाक्यात विषय पूर्ण. लौकिक सिद्धी, अलौकिक सिद्धी आणि आध्यात्मिक सिद्धी. लौकिक सिद्धी काय? त्याला प्रसिद्धी प्राप्त होते. देवाचं चिंतन करणाऱ्याला काय होते? प्रसिद्धी, मान, मान्यता प्राप्त होते. माझं गाव आता तुमच्या लोकेशन पासून 400 किलोमीटर लांब आहे. किती? 400. पण 400 किलोमीटर वरून तुम्ही माणूस बोलवला आणि एवढ्या शांत चित्तानं ऐकताय, एवढं आमच्यावर प्रेम करताय. कशामुळं करताय? माझी मावशी तुमच्या गावची नाही आणि मग आत्या तुमच्या गावात दिलेली नाही. मग देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे. देवाच्या चिंतनाने भेटतात का नाही माणसं? लौकिक वाढतो हो. देवाच्या चिंतनाने अलौकिक सिद्ध्या प्राप्त होतात. महाराज माझ्या गुरुचा अनुभव सांगतो मी. वय वर्ष होतं 16 माझं. लोकाला 16 व धोक्याचे, पण मला मोक्याचं लागलं. कारण गुरुवारी बोधे बाबासारखा साधू मला वयाच्या 16व्या वर्षी भेटला. आमच्या जीवनाला कलाटली देणारा साधू कोण्या वयाला वर्षी? 16व्या वर्षी. आणि आम्ही पंढरपूरला राहत होतो. आणि सकाळी 3ला उठायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. माझ्या अंगात भरला ताप आणि लगेच काकड्याला मंदिरात जायचं. मला इतका ताप, पांडुरंगाच्या मंदिरात काकड्याला गेलो. ताप एवढा अंगात, बसाव वाटेना, उभं राहावं वाटेना. बरं सांगायचं कोणाला? बाबाजवळ गेलो, माझ्या गुरुजवळ, आणि रडायला लागलो. माझ्या गुरुने विचारलं काय झालं रे? म्हणजे बाबा मला खूप ताप आला हो, मी मठात वापस जाऊ का? ताप आला? ऐका बरं भाऊ, माझ्या गुरुनं फक्त माझ्या तोंडून असा हात फिरवला आणि ज्या माझ्या अंगात झंझन 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 मुंग्या आल्या. नारदाच्या गादीवर आहे, एक वाक्य खोटं बोलणार नाही. त्या क्षणापासून या क्षणापर्यंत अजून मला तापच आलेला नाही. अशी ताकद साधूच्या हातामध्ये येते. कशाने? आमच्या गुरुनं काही मंत्र तंत्र जपले नाही, फक्त देवाचं चिंतन केलं. ह्या अलौकिक सिद्धी आहेत. अलौकिक सिद्धी प्राप्त होते. आणि आध्यात्मिक सिद्धी काय? वैराग्य सिद्धी देई जे पसा येता ते. आत्मसिद्धी, वैराग्य सिद्धी त्या साधकाला प्राप्त होते. अर्थात हे सगळं कशानं होतं? देवाच्या चिंतनाने होतं. संपलं आपलं कीर्तन. जीवानं काय केलं पाहिजे? चिंतन. कोणाचं करायचं? देवाचं. कसं करायचं? चित्तातून जडाला जीवाला बाहेर काढून करायचं. आणि त्यानं काय मिळतं? आपण मुक्कामापर्यंत जातो. आपल्या चित्ताला गवसणी होते. मानवी जीवनाच्या फळाला प्राप्त लागणारं बळ मिळतं आणि सगळ्या प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त होतात. आता ते करायचं कसं नेमकं? एकांतात जाऊन आम्हाला चिंतन जर घडत नसेल तर सुरुवात आपल्याला नामचिंतनाने करावी लागेल. नामसंकीर्तन साधन पै सोपे, अवघे होती लाभ एका या चिंतने. नामसंकीर्तने गोविंदाच्या. एकदा सर्वांनी टाळी वाजवा आणि देवाचं नामचिंतन करा. विठोबा